हं. समजा रात्रीचे 2 किंवा 2:30 वाजलेत. सगळीकडे एकदम शांतता आहे आणि अचानक मोबाईलवर एक नोटिफिकेशन झळकतं. आता मेसेज पाहिला तर तो काही ऑफिसमधनं आलेला नसतो किंवा कोणत्याही सोशल मीडिया ॲपचाही नसतो. तो मेसेज थेट शेतातला टोमॅटोच्या एका रोपाकडून आलेला असतो. त्यात लिहिलं असतं की माझ्या मुळाशी पाण्याचा ओलावा कमी पडतोय, कृपया पंप चालू करा. हो ना. किंवा एखादं द्राक्षाचं वेल सांगत असतं की हवेतला ओलावा वाढलाय, उद्या सकाळपर्यंत पानांवर बुरशी वाढण्याची शक्यता आहे, काहीतरी उपाय करा. अगदी बरोबर. म्हणजे हे सगळं ऐकायला एखाद्या हॉलिवूडच्या विज्ञानकथेसारखं वाटेल, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत की हे आता अजिबात स्वप्न राहिलेलं नाहीये. नक्कीच. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT आणि सेन्सर्सच्या मदतीनं शेती क्षेत्रात सध्या एक प्रचंड मोठी पण अगदी शांत क्रांती सुरू आहे. आज आपण हेच डिकोड करणार आहोत की पिढ्यानपिढ्या केवळ आकाशाकडे पाहून आणि अंदाजावर चालणारी आपली शेती आता चक्क डेटा आणि अचूक तंत्रज्ञानावर कशी चालत आहे. आणि ह्या क्रांतीमागचा सर्वात महत्वाचा धागा हा आहे की आपण इथं पारंपरिक शेतीचं ज्ञान अजिबात नाकारत नाही आहोत. म्हणजे शेतकरी पिढ्यानपिढ्या मातीचा वास घेऊन किंवा पानांचा रंग बघून पीक कसं आहे याचा अंदाज लावत आले आहेत. हो, तो अनुभव तर असतोच त्यांच्याकडे. बरोबर. पण मानवी अंदाजाला काही मर्यादा असतात. आता या IoT सेन्सर्समुळे काय झालंय तर हे सर्व अंदाज थेट आकडेवारीत आणि अचूक डेटामध्ये रूपांतरित झाले आहेत. अच्छा. म्हणजे आपण आता शेतात काय झालंय यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शेतात काय होऊ शकतं याचा आधीच अंदाज घेऊन काम करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर आपली शेती आता प्रतिक्रियाशील न राहता खऱ्या अर्थाने पूर्वनियोजित होत आहे. क्या बात है. आणि हा बदल केवळ थक्क करणारा नाहीये, तर हवामान बदलाच्या आजच्या काळात तो जगण्यासाठी अनिवार्य बनला आहे. हेच तर सर्वात रंजक आहे. जेव्हा आपण कोणत्याही पिकाचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिली आणि मूलभूत गरज येते ती पाण्याची. पाण्याशिवाय शेतीची कल्पनाच शक्य नाहीये. पण मला नेहमी हा प्रश्न पडायचा की स्मार्ट शेतीमध्ये सेन्सर्सच्या मदतीने पाणी व्यवस्थापन नक्की होतं कसं. यासाठी आपल्याला थेट वनस्पतीच्या मुळांपर्यंत जावं लागेल. म्हणजे एखादं यंत्र मातीला तहान लागलीये हे कसं ओळखू शकतं. अगदी तोच मुद्दा. या प्रक्रियेत मातीतील आर्द्रता सेन्सर म्हणजेच सॉइल मॉइश्चर सेन्सर सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. आता हे कसं काम करतं ते आपण बघूया. या सेन्सर्समध्ये साधारणपणे 2 इलेक्ट्रोड्स असतात जे जमिनीत अगदी मुळांच्या पातळीवर गाडलेले असतात. हे सेन्सर्स खरं तर थेट पाणी मोजत नाहीत. मग ते काय मोजतात. ते मातीचा इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणजेच विजेला होणारा विरोध मोजतात. म्हणजे ते जमिनीत वीज सोडून पाहतात. अरे बापरे, हे थोडं तांत्रिक वाटतंय. सोप्या भाषेत कसं सांगता येईल. एकदम सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी हे विजेचं सुवाहक आहे. जर मातीत पुरेसा ओलावा असेल म्हणजे पाणी असेल तर त्या 2 इलेक्ट्रोड्सच्या मध्ये वीज अगदी सहज वाहते. अच्छा, म्हणजे तिथे रेझिस्टन्स कमी असतो. एक्झॅक्टली. पण जसजशी माती कोरडी होऊ लागते तसतसा विजेला प्रवाहित होण्यात अडथळा येतो, म्हणजेच रेझिस्टन्स वाढतो. हा वाढलेला अडथळा म्हणजेच माती कोरडी झाल्याचा पुरावा. आता समजलं. हे सेन्सर्स दर मिनिटाला हा डेटा सिस्टीमला पाठवत असतात. जेव्हा हा रेझिस्टन्स एका विशिष्ट पातळीच्या वर जातो तेव्हा सिस्टीम ओळखते की मुळांना आता पाण्याची अत्यंत गरज आहे. भारीच आहे. म्हणजे आपण वरून बघतो तेव्हा मातीचा वरचा थर उन्हामुळे कोरडा दिसू शकतो आणि शेतकरी उगाचच पंप चालू करून पाणी देऊ शकतो. हो, बहुतांश वेळा असंच होतं. पण मुळांजवळ ओलावा असेल तर हे सेन्सर सांगेल की पाणी देऊ नका, खाली सगळं ठीक आहे. अगदी तसंच. आणि याच डेटाला ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन सिस्टमशी जोडलं की खरी जादू होते. सेन्सरने संदेश दिला की पाण्याचा पंप आपोआप चालू होतो. आणि पाणी मुळांपर्यंत पोचलं की रेझिस्टन्स पुन्हा कमी होतो आणि पंप आपोआप बंद होतो. म्हणजे पिकाला गरजेपेक्षा एक थेंब जास्त नाही आणि एक थेंब कमी नाही. हे ऐकायला खूप सोयीस्कर वाटते. पण समजा सिस्टीमने सकाळी 6 वाजता पंप चालू केला कारण माती कोरडी होती आणि अचानक 6:30ला जोरदार पाऊस सुरू झाला, मग हे तंत्रज्ञान गोंधळून जाणार नाही का. तिथेच तर या सिस्टीमचा स्मार्टनेस दिसून येतो. कारण हे सेन्सर्स काही एकटे काम करत नाहीत, ते एका नेटवर्कचा भाग असतात. शेतामध्येच रेन सेन्सर्स म्हणजे पावसाचे सेन्सर्स लावलेले असतात. अच्छा, म्हणजे वरून पाऊस पडला की त्यांना समजतं. हो, जसा पाऊस सुरू होतो आणि पावसाचे पहिले काही थेंब त्या सेन्सरच्या प्लेटवर पडतात, तो क्षणात सिस्टमला एक ओव्हरराईड कमांड पाठवतो. तो मुख्य कंट्रोलरला सांगतो की वर निसर्गाकडून मोफत पाणी मिळतंय,
आपला पंप तातडीने बंद करा. बापरे, म्हणजे दोन वेगळी यंत्र एकमेकांशी संवाद साधून निर्णय घेत आहेत. हो ना. यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळतोच, पण पाण्याची मोटार विनाकारण न चालल्याने विजेची जी प्रचंड बचत होते ती थक्क करणारी आहे. पण पावसाव्यतिरिक्त हवामानाचा पिकांवर खूप मोठा परिणाम होतो. हवेतील ओलावा आणि तापमानाचा विचार यात कसा केला जातो? आता कसं आहे, हवामानाचा आणि पिकांच्या आरोग्याचा थेट संबंध आहे. विशेषतः रोगांच्या बाबतीत इथे तापमान सेन्सर आणि आर्द्रता सेन्सर ढाल म्हणून काम करतात. ढाल म्हणून ते कसं? उदाहरणार्थ पिकांवर पडणारी बुरशी किंवा ज्याला आपण फंगस म्हणतो. बुरशीचे बीजाणू हवेत नेहमीच असतात, पण ते लगेच पिकांवर हल्ला करत नाहीत. त्यांना सक्रिय होण्यासाठी एका विशिष्ट वातावरणाची गरज असते. जर सलग 10 ते 12 तास पानांवर पाण्याचा ओलावा टिकून राहिला आणि त्याचवेळी तापमान एका विशिष्ट कोमट पातळीवर असेल तरच ती बुरशी उगवू शकते. म्हणजे बुरशीला वाढण्यासाठी फक्त पाणी नाही, तर एका विशिष्ट वेळेपर्यंत ठराविक तापमान आणि ओलावा यांचं कॉम्बिनेशन लागतं. अगदी बरोबर. हे सेन्सर्स नेमकं हेच मोजतात. ते फक्त हवेत दमटपणा आहे एवढंच सांगत नाहीत. मग अजून काय सांगतात? ते मोजतात की सलग किती तास हा दमटपणा आणि हे तापमान टिकून आहे. जर हा काळ बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असलेल्या वेळेच्या जवळ पोहोचला तर रोग पडण्याआधीच सिस्टम शेतकऱ्याला एक अलर्ट पाठवते. अरे अच्छा, म्हणजे झाडांवर प्रत्यक्षात बुरशी दिसायला लागण्याआधीच आपल्याला माहीत असतं की बुरशीचा हल्ला होणार आहे. एक्झॅक्टली. यामुळे शेतकरी आधीच थोडीशी प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रोग पसरल्यावर हजारोंची महागडी औषधं मारण्यापेक्षा हे कितीतरी स्वस्त आणि सुरक्षित आहे. नक्कीच. यामुळे विषारी कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि पिकाचं आरोग्यही उत्तम राहतं. खरंच, पाण्याचा आणि हवामानाचा प्रश्न तर या सेन्सर्सनी सोडवला. पण फक्त पाण्यावर आणि चांगल्या हवामानावर पीक वाढत नाही. माणसांसारखीच त्यांनाही अन्नाची म्हणजेच पोषणाची आणि खतांची गरज असते. हो, तो एक खूप महत्वाचा भाग आहे. आपण आत्तापर्यंत पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोललो, पण मातीच्या आरोग्याबद्दल आणि पोषणाबद्दल हे सेन्सर्स काही मदत करू शकतात का? हां, शेतीतील सर्वात संवेदनशील आणि खरं तर सर्वात जास्त खर्चिक भाग आहे. इथे पीएच सेन्सर आणि पोषक तत्व सेन्सर या दोन गोष्टी संपूर्ण अर्थकारण बदलून टाकतात. पीएच सेन्सर म्हणजे मातीचा आम्ल आणि अल्कली गुणधर्म मोजणारं यंत्र. पण मला एक सांगा, खत टाकलं की ते पिकाला मिळायला हवं. त्यात या पीएचचा इतका काय मोठा संबंध आहे? तो मोजून काय साध्य होतं? इथेच तर सगळी मेख आहे. याला आपण न्यूट्रिएंट लॉकआउट म्हणतो. समजा तुम्ही खूप महागडं खत आणून शेतात टाकलं, पण तुमच्या मातीचा पीएच जर खूप जास्त आम्लधर्मी किंवा खूप जास्त क्षारपड असेल तर ते खत आणि मातीचे कण यांच्यात एक घट्ट रासायनिक प्रक्रिया होते. खतामधील पोषक घटक मातीला इतके घट्ट चिकटून बसतात की रोपांची मुळं ते शोषूनच घेऊ शकत नाहीत. अरेच्छा, म्हणजे ताटात जेवण वाढून ठेवलंय पण जेवता येत नाहीये, अशी अवस्था. अगदी चपखल उपमा. मातीचा पीएच चुकीचा असेल तर मुळांना ते अन्न घेताच येत नाही. ते खत जमिनीत तसंच पडून राहतं, वाया जातं. बापरे, म्हणजे खतावर केलेला सगळा खर्च पाण्यात. हो ना. म्हणूनच पीएच सेन्सर आधी मातीची स्थिती तपासतो. जसं आपण आजारी पडल्यावर आधी ब्लड टेस्ट करतो आणि मगच डॉक्टर औषध देतात, तसंच हे आहे मातीची ब्लड टेस्ट. क्या बात आहे. या सेन्सरच्या माहितीवरून शेतकरी ठरवू शकतो की आधी मातीचा पीएच संतुलित करण्यासाठी काय करायला हवं, जेणेकरून नंतर टाकलेलं खत पिकांना 100% लागू पडेल. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे नुसतं खत फेकून उपयोग नाही, तर मातीची ती ग्रहण करण्याची क्षमता महत्वाची आहे. आणि माहिती बघताना मला पोषक तत्व सेन्सर्स म्हणजेच NPK सेन्सर्सचाही उल्लेख दिसतोय. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे नेमकं कसं काम करतं? आपल्याकडे सर्रास एक सवय असते. दुकानदाराने सांगितलं की युरियाची गोणी आणायची आणि संपूर्ण शेतात सारख्या प्रमाणात फेकून द्यायची. हो, सगळेच असंच करतात साधारण. पण मातीला खरंच त्या युरियाची म्हणजेच नायट्रोजनची गरज आहे की नाही हे कोणीच पाहत नाही. NPK सेन्सर्स मातीमधील या 3 मुख्य घटकांची रिअल टाइम पातळी मोजतात. अच्छा. नायट्रोजन पानांच्या वाढीसाठी, फॉस्फरस मुळांच्या विकासासाठी आणि पोटॅशियम पिकाच्या प्रतिकार शक्तीसाठी लागतं. म्हणजे जर माझ्या शेतातील एका भागात आधीच भरपूर नायट्रोजन असेल पण फॉस्फरस कमी असेल, तर हे सेन्सर मला अचूक सांगेल की फक्त फॉस्फरसयुक्त खत तिथे टाका. होय. आणि याचे दूरगामी परिणाम खूप मोठे आहेत. पहिलं म्हणजे शेतकऱ्याचे अनावश्यक खतांवर खर्च होणारे हजारो रुपये वाचतात. आणि दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती जिवंत राहते.
जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त रासायनिक खत जमिनीत टाकतो तेव्हा मातीतील सूक्ष्मजीव मरतात आणि माती दगडासारखी कडक होऊ लागते. पण NPK सेन्सरमुळे आपण मातीला एक कस्टमाइज्ड डाएट प्लॅन देतो. यामुळे जमिनीचा पोत वर्षानुवर्षे सुपीक राहतो. पाण्याचा अचूक वापर झाला, मातीचा पोत सुधारला आणि पिकाला योग्य आहारही मिळाला. पण शेती म्हणजे काही चार भिंतींच्या आत चालणारा व्यवसाय नाही. नक्कीच नाही. तो उघड्यावरचा कारखाना आहे. बाह्य धोक्यांपासून संरक्षण करणं हे मोठं आव्हान असतं. आणि इथे मला एका सेन्सरबद्दल भयंकर कुतूहल निर्माण झालंय. तो म्हणजे वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजणारा सेन्सर. विंड सेन्सर. हो, विंड सेन्सर. म्हणजे तापमान आणि पाऊस ठीक आहे, पण वाऱ्याचा वेग मोजून शेतकरी काय करणार? हे तर हवामान खात्याचं काम वाटते ना. वाराचा आणि शेतीचा इतका थेट संबंध कसा असू शकतो? तुमचा हा प्रश्न खूप रास्त आहे. वरवर पाहता वाऱ्याचा वेग मोजणं हे शेतीशी संबंधित वाटत नाही. पण जेव्हा आपण पिकांवर औषधांची किंवा कीटकनाशकांची फवारणी करतो तेव्हा हा सेन्सर थेट पैशांशी आणि सुरक्षितेशी जोडला जातो. ते कसं? जेव्हा ट्रॅक्टरने किंवा ड्रोनने फवारणी केली जाते तेव्हा ते औषध अत्यंत सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात असतं, धुक्यासारखं. आता समजा वाऱ्याचा वेग जास्त असेल तर काय होईल? ते उडून जाईल. अगदी बरोबर. याला शेतीच्या भाषेत पेस्टिसाइड ड्रिफ्ट म्हणतात. वाऱ्याच्या वेगामुळे हे सूक्ष्म थेंब आपल्या पिकावर न पडता उडून भलतीकडेच जातात. म्हणजे ज्या पिकासाठी आपण ते हजारो रुपयांचं औषध आणले त्याच्या पानांवर ते पडणारच नाही. पडणार नाहीच, पण त्याहून मोठा धोका असा आहे की ते उडून शेजारच्या शेतात जाऊ शकतं. समजा तुमच्या शेतात कापूस आहे, ज्यासाठी तुम्ही एक जहाल कीटकनाशक फवारत आहात. आणि शेजारी एखाद्याने सेंद्रिय भाजीपाला लावला आहे. वाऱ्यामुळे तुमचं औषध त्याच्या भाजीपाल्यावर गेलं तर त्याचं संपूर्ण पीक आणि मेहनत वाया जाऊ शकते. यातून खूप वाद निर्माण होतात. बापरे, वाऱ्याच्या एका झुळकीमुळे इतकं मोठं नुकसान. म्हणूनच विंड सेन्सर इथे अतिशय क्रिटिकल ठरतो. जर वाऱ्याचा वेग एका सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर सिस्टीम फवारणी करणाऱ्या ड्रोनला किंवा ट्रॅक्टरला लगेच थांबवते. अच्छा, म्हणजे ती सिस्टीमच अलर्ट देते. हो, वाऱ्याची दिशा बदलली आहे किंवा वेग जास्त आहे, आत्ता फवारणी केल्यास 50% औषध वाया जाईल असा डेटा समोर येतो. यामुळे औषधाचा एकही थेंब वाया जात नाही आणि पर्यावरणही सुरक्षित राहतं. कमाल आहे. एक अत्यंत लहान वाटणारी गोष्ट किती मोठा आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम करू शकते हे यातून स्पष्ट होतं. याचबरोबर प्रकाश सेन्सर आणि कॅमेरा सेन्सर यांचंही काम खूप वेगळं आहे असं दिसतंय. प्रकाश सेन्सर फक्त ऊन मोजण्याचं काम करतो का? तो ऊन मोजतो, पण विशेषतः पॉलीहाऊस किंवा ग्रीनहाऊसमध्ये ह्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते कसं? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण करावं लागतं. त्यासाठी त्यांना सूर्याचा विशिष्ट प्रकारचा प्रकाश लागतो, ज्याला पार लाईट म्हणजे फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन म्हणतात. जर सलग काही दिवस आभाळ आलं असेल तर प्रकाश सेन्सर मोजतो की रोपांना आवश्यक असलेला पार प्रकाश किती कमी पडतोय. अच्छा. आणि मग तो ऑटोमॅटिकली ग्रीनहाऊसमधील कृत्रिम LED दिवे चालू करतो, तेही नेमक्याच वेव्हलेंथचे जे रोपांना हवे आहेत. म्हणजे ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ एक दिवसही थांबत नाही. निसर्गाची कमतरता तंत्रज्ञानाने भरून काढणं यालाच म्हणतात. आणि कॅमेरा सेन्सर हे म्हणजे शेतात CCTV लावल्यासारखं आहे का? नाही, हे साधे CCTV नाहीत. हे मानवी डोळ्यांच्या कितीतरी पटीने अधिक पाहू शकतात. या कॅमेऱ्यांमध्ये मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग नावाचं तंत्रज्ञान असतं. मल्टीस्पेक्ट्रल म्हणजे ते वेगवेगळ्या रंगात पाहतात? हो, मानवी डोळ्यांना फक्त लाल, हिरवा आणि निळा रंग दिसतो. पण हे कॅमेरे इन्फ्रारेड किंवा अतिनील किरणेही पाहू शकतात. त्याचा काय उपयोग होतो? जेव्हा एखाद्या रोपावर कीटक हल्ला करतात किंवा त्याला पाण्याचा ताण येतो, तेव्हा रोपाच्या पानांमधील क्लोरोफिल कमी होऊ लागतं. पानांचा रंग पिवळा पडायला मानवी डोळ्यांना अजून 3-4 दिवस लागणार असतात. पण क्लोरोफिल कमी झाल्यामुळे पानावरून परावर्तित होणाऱ्या इन्फ्रारेड प्रकाशात लगेच बदल होतो. म्हणजे आजार शरीरात सुरू झालाय, पण लक्षणं बाहेर दिसायच्या आधीच हे कॅमेरे आजार ओळखून घेतात. अगदी 100% अचूक. आणि मग हे सेन्सर शेतकऱ्याला सांगतो की संपूर्ण एकरभर शेतात औषध मारण्याची गरज नाही, फक्त 8व्या ओळीतील 15व्या रोपावर अडचण आहे, तिथेच इलाज करा. खरंच हे ऐकताना अंगावर काटा येतोय. संपूर्ण शेताऐवजी फक्त एका रोपावर कॉन्सन्ट्रेट करणं, या अचूकतेला आपण वैद्यकीय क्षेत्रातील लेझर सर्जरीची उपमा देऊ शकतो. अगदी बरोबर. पण जेव्हा विषय संपूर्ण शेताचा आणि मोठ्या प्रमाणावरील कामाचा येतो
तेव्हा GPS सेन्सरची भूमिका सर्वात मोठी ठरते. आपण सहसा गाडीत रस्ता शोधण्यासाठी GPS वापरतो. ट्रॅक्टरला रस्ता शोधण्याची काय गरज असते? इथे रस्ता शोधण्याचा नाही तर माती वाचवण्याचा आणि अचूकतेचा विषय आहे. याला कंट्रोल्ड ट्रॅफिक फार्मिंग म्हणतात. म्हणजे काय? एक मोठा ट्रॅक्टर हजारो किलो वजनाचा असतो. जेव्हा तो शेतातून फिरतो तेव्हा त्याच्या प्रचंड वजनामुळे सॉइल कम्पॅक्शन होतं. सॉइल कॉम्पॅक्शन म्हणजे माती दाबली जाते. होय, निरोगी मातीमध्ये हवा आणि पाण्याच्या छोट्या छोट्या पोकळ्या असतात ज्यातून मुळे श्वास घेतात आणि वाढतात. अच्छा. पण जेव्हा ट्रॅक्टरचे जड टायर त्यावरून जातात तेव्हा या पोकळ्या चिरडल्या जातात. माती दगडासारखी कडक होते, तिथे रोपांची मुळं वाढू शकत नाहीत. पारंपरिक शेतीत ट्रॅक्टर चालवताना मानवी चुकांमुळे टायरची जागा सतत बदलते. एका हंगामात टायर एका ठिकाणून जातो, पुढच्या हंगामात थोडा बाजूने जातो. हळूहळू संपूर्ण शेताची माती कडक आणि नापीक होत जाते. म्हणजे आपण नांगरणी करून माती भुसभुशीत करतोय असा आपला समज असतो, पण प्रत्यक्षात ट्रॅक्टरच्या वजनामुळे आपण माती आतून मारत असतो. नेमकं हेच. आणि इथे GPS सेन्सर गेम चेंजर ठरतो. हे साधे GPS नसून RTK GPS असतात, जे एका सेंटीमीटरपर्यंत अचूक काम करतात. बापरे, सेंटीमीटरपर्यंत? हो, या सिस्टममध्ये ट्रॅक्टरचे मार्ग किंवा ट्रॅक्स एकदा कायमस्वरूपी ठरवून दिले जातात. त्यानंतर ट्रॅक्टर, पेरणी यंत्र किंवा कापणी यंत्र जेव्हाही शेतात येईल तेव्हा त्याचे टायर तंतोतंत त्या जुन्या ट्रॅकवरूनच जातील. 1 इंचही इकडे तिकडे नाही. याचा अर्थ शेतातील जे ग्रोईंग झोन आहे, म्हणजे जिथे पिके वाढतात, ती जागा कायमस्वरूपी सुरक्षित राहते. तिथे कधीच ट्रॅक्टरचा टायर जाणार नाही. बरोबर. यामुळे माती कायम भुसभुशीत राहते, पिकांची मुळे खोलवर जातात आणि उत्पादनात प्रचंड वाढ होते. शिवाय सेंटीमीटरच्या अचूकतेमुळे 2 ओळींमध्ये बियाणे पेरताना जागा वाया जात नाही. खत, बियाणे आणि ट्रॅक्टरचं डिझेल या सगळ्याची एवढी बचत होते की मोठ्या शेतीचं संपूर्ण अर्थशास्त्रच नफ्यात येतं. ही संपूर्ण चर्चा एखाद्या अद्भुत प्रवासासारखी वाटली मला. मातीतील आर्द्रता मोजणाऱ्या इलेक्ट्रोड्सपासून, बुरशीचा अंदाज लावणाऱ्या हवामान सेन्सर्सपासून आणि पानांवरचा ताण ओळखणाऱ्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यांपासून ते सेंटीमीटरच्या अचूकतेने चालणाऱ्या GPS ट्रॅक्टरपर्यंत. हो ना? या सगळ्यामागे एकच सूत्र दिसते: माहितीची ताकद आणि अचूकता. नक्कीच. या सखोल चर्चेचा निष्कर्षच हा आहे की शेतीमधले अंधारात मारलेले तीर आता इतिहास जमा होतायत. अगदी खरंय. IoT सेन्सर्समुळे मिळणारा हा रिअल टाइम डेटा शेतीला एक अत्यंत अचूक आणि गणितीय शास्त्र बनवत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब, खताचा प्रत्येक कण आणि इंधनाचा प्रत्येक लिटर अगदी मोजून मापून वापरला जात आहे. यामुळे केवळ खर्च कमी होत नाहीये, तर उत्पादनाची गुणवत्ता अनेक पटींनी वाढत आहे. आणि ही तंत्रज्ञान केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये. हवामान बदलाचे चटके आपण सगळेच सहन करत आहोत. पाण्याचं दुर्भिक्ष आणि लहेरी हवामान हे आता रोजची बातमी झाली आहे. हो ना. अशा वेळी संपूर्ण जगाची अन्नसुरक्षा टिकवून ठेवायची असेल, शेती शाश्वत आणि निसर्गाला पूरक बनवायची असेल, तर या सेन्सरशिवाय आणि तंत्रज्ञानाशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. हे अगदी 100% खरं आहे. हे तंत्रज्ञान आता एक लक्झरी नसून काळाची गरज बनलं आहे. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक अतिशय रंजक विचार येतोय. आपण पाहिलं की माती स्वतःची तहान इलेक्ट्रोड्सद्वारे सांगत आहे, हवामानाचे सेन्सर्स आजाराचा अंदाज देत आहेत आणि कॅमेरे पानांवरील सूक्ष्म बदल ओळखून डेटा पाठवत आहेत. जर माती, हवा आणि प्रत्येक रोपटं स्वतःच्या गरजा अशा डिजिटल भाषेत अचूकपणे सांगू शकणार असेल, तर विचार करा, भविष्यातील शेतकरी हा केवळ उन्हा पावसात राबणारा पारंपरिक कष्टकरी असेल का? खरंच, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. की तो स्क्रीनसमोर बसून हवामान, मातीचा pH आणि मॉइश्चर लेव्हलचे आलेख वाचणारा आणि विश्लेषण करणारा एक डेटा सायंटिस्ट असेल. भविष्यातली शेती कदाचित मातीपेक्षा जास्त डेटावर पिकवली जाईल. अगदी बरोबर. पुढच्या वेळी जेव्हा आपण जेवायला बसू आणि ताटातल्या अन्नाकडे पाहू, तेव्हा नक्की विचार करूया की त्या घासामागे केवळ शेतकऱ्याचा घामच नाही, तर जमिनीखाली लपलेल्या आणि अदृश्यपणे काम करणाऱ्या हजारो सेन्सर्सच्या डेटाचं अत्यंत अचूक गणितही दडलेलं असू शकतं. विचार करत रहा आणि अशाच नवनवीन आणि सखोल माहितीसाठी द डीप डाईव्ह ऐकत रहा.